प्रश्न विचारणं हा निसर्गदत्त मानवीय गुण आहे. प्रश्न विचारल्याशिवाय मानवी संस्कृती पुढे जाऊ शकत नाही. गीता अर्जुनाच्या प्रश्नाने, विज्ञान भैरव पार्वतीच्या प्रश्नाने, अष्टावक्र गीता देखील प्रश्नानेच सुरू होते. प्रमुख 10 उपनिषदांमध्ये देखील प्रश्नोपनिषद आहे. प्रश्न न विचारणारा मानव हा लोकशाही दृष्टिकोनातून मेलेला असतो. उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणं आणि कोणतंही उत्तर अपूर्णच आहे, त्यामुळे ही उत्क्रांती चालूच राहील हे स्वीकार करणं हे खरं सामाजिक प्रबोधन आहे. त्या प्रबोधन युगाला प्रतिबंध करणं हे अनैसर्गिक आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे मानवाचं अधपतन हेच आहे. हे असंच का, असं का नाही, हा प्रश्न कुतूहलतेतून यावा, कमकुवत विरोधातून नाही. सामाजिक साखळीचा भाग म्हणून आपण सगळेच एकमेकांना उत्तरदायी आहोत. कारण सरतेशेवटी माणूस हा त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीचं आपत्यच असतो. दुर्दैवाने माणसांनी प्रश्न विचारणंच बंद केलं आहे. आज आपण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप पुढे आलेलो आहोत, पण भोवतीचा समाज म्हणून थेट मध्ययुगीन झालो असं जाणवतं.